Subscribe now and press the bell icon. Never miss an update. वार्ड नंबर 67 से महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उम्मीदवार कुशल धुरी ने आज भारी जन समर्थन के साथ नामांकन किया। क्या कहा मीडिया को संबोधित करते हुए, देखिए हमारी रिपोर्ट। आज आम्ही पूर्ण ताकदीने आणि पूर्ण उत्सुकतेने आज नामांकन पत्र दाखल करण्यासाठी आमच्यासोबत मनसे विभागाध्यक्ष श्री मनीष गिरी, आमचे स्थानिक आमदार व लोकनेते इकडचे श्री अरुणभाई आणि संजय कदम हे सगळे आम्ही एकत्र आम्ही आज नामांकन केले। पार्टीमध्ये आपल्या उमेदवारीमुळे उद्धव सेनाचे विरोधात अपक्ष आमदार नाही असं आम्हाला अजून काही माहिती नाही पडलेलं। आम्ही आमच्या नामांकनामध्ये होतो आतमध्ये, पण असं काही वाटत नाही। आम्ही एक कुटुंब आहे असे विचार येणार पण नाही। काय सांगाल, असं दीपक सरेंनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल केलेला आहे, आपण त्या पक्षाचे आमदार आहात, 67 मधून अपक्ष आमदार कुठेतरी बंडखोरी झालेली काय? अजून तर आम्हाला अशी कोणती माहिती मिळाली नाहीये आणि जरी त्यांनी अपक्ष भरला असेल तरी त्याला बसून आम्ही समजू। काय असतं की त्याला तो सीट मागत होता, त्याला सीट नाही मिळाली म्हणून तो थोडासा नाराज झालेला आहे, पण तो नाराज झालेला एक दिवस असतो, दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला सगळ्यांना बरोबर घेऊ आणि एकत्र लढू, त्यामध्ये काही दुमत नाही। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जनतेच्या मागणीसाठी मी या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आणि त्याचा आतमध्ये अर्ज दाखल करायला गेले। जनतेच्या मागणीसाठी सगळे उमेदवार येतात, जनतेच्या मागणीशिवाय कोण उमेदवार असतो? सगळ्यांना असं वाटतं जनता त्यांच्या पाठीमागे आहे, पण जेव्हा निवडून आल्यानंतर माझ पडतो कोण जनता कोणाच्या पाठीमागे आहे। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे अपक्ष असतात त्यांच्या पाठीमागे कोण उभा राहत नाहीये। जे पक्ष असतात, पक्षाची एक अस्तित्व असतो, पक्षाचा एक नाव असतो आणि पक्षाच्या नावानेच आपल्याला बाकी लोक मतदान करतात। आणि शिवसेना मनसे काल दोघे भाव एकत्रित आलेले आहे आणि या दोघं भावांची ती एकत्र आलेली ताकद वाढलेली आहे व आमचा जो उमेदवार आहे तो 100% निवडून येणार। शिवसेनेचा इतिहास आहे, 32 वर्षाचा एक पराभव झाला होता, गड मांडला जातो शिवसेनेचा, त्या ठिकाणी मनसेला उमेदवारी दिलेली आहे, त्याकडे नाही गड शिवसेनेचा होता आहे आणि राहणार। मनसेला उमेदवारी दिली म्हणजे आमची युती झालेली आहे, शिवयुती झालेली आहे, शिवसेना आणि मनसेची युती झालेली आहे आणि युती झाल्यानंतर कुणाला ते आपल्याला उमेदवारी द्यावीच लागणार आहे। मग ज्या उमेदवारी मिळाल्यानंतर काही लोक नाराज होतात, त्या लोकांना समजवायचं काम आमचं आहे। आम्ही त्या लोकांना बसू आणि समजवू आणि एकत्रित लढू। त्या वर्षा विधानसभेमध्ये मनसे विधानसभा लढली होती, तिथे एकही उमेदवार मनसेचा दिलेला, ज्या अंधेरी विधानसभेमध्ये उमेदवार दिला होता त्या ठिकाणी त्याकडे तसं नाहीये। वर्षा विधानसभेतून त्या लोकांनी मागणीच नाही केली की आम्हाला कोणता उमेदवार द्या म्हणून, जिथे ते त्या लोकांनी मागणी केली होती तिथे ते त्यांचा विचार केला आणि त्यांना उमेदवारी दिली। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहे की आता जे काय व्हायचं आज सगळं संपलेलं आहे, उद्यापासून सगळ्यांनी कामाला लागा, जोमाने कामाला लागा आणि आपला जो उमेदवार असेल, मनसेचा असो की शिवसेनेचा असो, बाळासाहेब ठाकरेचा असो, त्याला निवडून आणण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करा। आणि 15 तारखेला ज्या दिवशी निवडणूक आहे, घराघरातून लोकांना काढा आणि 16 तारखेला आपला एक इतिहास घडवा। मुंबई का महापौर बोलून इस बार मुंबई का महापौर मराठी होगा, शिवसेना मनसे युति का होगा। बघा, मी इकडचा आमदार आहे, ते तिकडचे आमदार, ते तिथून जोर लावतात, मी इथून जोर लावतो, दोघांचे रस्ता खेळ चालू आहे। बघूया कोण पडतोय कोण उडतोय। मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 4 नगरसेवक या ठिकाणी 6च्या 6 उमेदवार शिवसेनेला मिळाले, 6च्या 6 निवडून येणार। थँक्यू।